प्राप्त प्रसंग, प्राप्त ठिकाण, प्राप्त वेळ, वेळेला अनुसरून कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला राष्ट्रीय संत श्री भगवान बाबा यांचा समाधी उत्सव सोहळा आणि त्या निमित्तानं गेली 14 वर्षापासून आपण हा सर्वजण मिळून सोहळा साजरा करत होतो आपल्या शिवाजीनगरमध्ये। आपल्या परळी तालुक्यातला हा पहिला सप्ताह म्हणून आपल्याला ती मानपत्रही गडाकडून मिळाले। कारण मध्ये सप्त्यामध्ये मी एक दिवस बाबांचे पहिले मार्गदर्शक गित्ते बाबा, भगवान बाबांचे पहिले मार्गदर्शक गित्ते बाबा की ज्यांनी बाबांना भगवान बाबांना पंढरपूरला नेलं, तर त्या गित्ते बाबाच्या संस्थानाला मला कीर्तनाला बोलवलं होतं। म्हणून आपल्या सप्त्यातून एक दिवस मी कीर्तनाला गेलो होतो। डिघोळ त्या गावाचं नाव आहे, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर। तिथं कीर्तन केलं आणि तिथून निरोप तिथून त्या संस्थानहून गडाला गेला आणि गडाहून आपल्याला तसं मानपत्र म्हणजे मिळालेच, एक दिवशी जाऊन गडाहून घेऊन यायचे। परळी तालुक्यामध्ये बाबांच्या पुण्यतिथीचा उत्सव एक दिवसाचा बरेच जण करतात, आपल्याकडे कॉलनीमध्ये असतो, पण 7 दिवसाचा सप्ताह आपल्या तालुक्यात बरं का बा हा पहिला आहे। म्हणून आपला शिवाजीनगरचा आणि आपल्या परळीकरांचा मान मोठा झाला। आज सप्ताहाचा 7वा दिवस, उद्या 8वा दिवस काला। 8वा दिवस येत नसतो कधी कोणाला, पण सप्त्यातच येतो, बाकी कधीच येत नाही। विठाला विठा गंमत आहे का नाही? माणसाच्या जीवनात तुम्ही प्रत्येक माणूस असेल, कोणताही जीव असेल, त्याच्या आयुष्यात फक्त 7 दिवस आहेत आबा। 8वा दिवस नाही, फक्त सत्याच्या निमित्तानंच येऊ शकतो। 8वा दिवस उद्या काला आहे, पण 8व्या दिवशी काला झाल्याच्या नंतर आपल्याला पहिल्या 7 दिवसासारखं एका ठिकाणी बसायला मिळत नाही, कारण 7 दिवस संपून गेले, 8वा नाहीच। काला झाला की हाला आपापल्या मार्गाला लागायचं। म्हणून आज याला जागराचा दिवस म्हणतात, जागराचा दिवस, जागर काला। आज रात्रभर भगवंताच्या नामाचं चिंतन करायचं असतं आणि 7 दिवस आम्ही जे केलेलं पुण्य आहे ना, त्या पुण्याचं फळ भगवंताला मागायचं असतं। देवा आता इथून पुढं 365 दिवस जायचेत, 365 दिवसामध्ये आम्ही जे तुझं नामचिंतन केले ना, काय पुण्यात्मक इथं कर्म केले ना, ते कर्म या वर्षभरासाठी त्याची शिदोरी आमच्या सोबत राहू दे, आमचं मन चांगलं राहू दे, आम्ही एकमेकावर प्रेम करू दे, आमच्यातला द्वेष मत्सर जाऊ दे देवा, आणि आम्ही गुण्या गोविंदानं नांदू दे। हे एवढं भगवंताकडं मागायचं असतंय। म्हणून आज मागणीचा दिवस आहे। 7 दिवस तुम्ही चांगल्या चांगल्या महाराजांचे खूप कीर्तन ऐकलेत। आजच 7 दिवस नाही, नेहमी आपण सगळे चांगलेच कीर्तन ऐकत असतो, आणि मी काय आपला घरचाच महाराज आहे म्हणून आज, कारण मी कधीही कीर्तन ठेवा, माझं नकाही ठेवा म्हणलं, पण आमची भजनी मंडळ ऐकले नाहीत। गेल्या वर्षी अलीकडंच म्हणजे ज्या दिवशी महाराजाला कोणा तारीख नसेल त्या दिवशी आपण ज्या काय असतंय, काय महाराजांच्या तारखा बसत नाही, दिवस मागं पुढं, मग ज्या दिवशी महाराजाची तारीख बसत नाही आपला दिवस त्याला आपण मागला पुढचा कुठला घ्यायचा। पण आमचे भजनी मंडळ गीते साहेब हे म्हणले, कीर्तन तुम्हाला करायचं नसल्यावर आम्ही सप्त्यालाच येणार नाहीत। म्हणलं तसं नाही, कीर्तन करायचं नाही कुठं का, कारण आपल्यावर तर दुसऱ्याचं ऐकलं ना तर आणखी फरक पडतो। पण नाही, एक कीर्तन तुमचं असा म्हणून काय हरकत नाही, आपल्या घरी आपण नाही करायचं काय फरक पडतो। म्हणून आज गुणवान सगळं भजनी मंडळ आहे, आपलं शिवाजीनगरचं भजनी मंडळ आहे, ज्यांनी चाल म्हणली आता 7 दिवस आणि दरवर्षी आपल्याकडे असतात। प्रत्येक महाराजांनी त्याचं वर्णन केलंय, नाव श्रीमंत आहे आणि गुण श्रीमंत आहे। काय आवाज आहे, म्हणण्याची कला। आपल्या माणसाचं कौतुक आपणच करावं बघा, कारण आपल्याचं कौतुक आपण नाही केल्यावर आपल्याला चांगलं कोण म्हणेल, आणि आपल्याची किंमत बाहेर वाढेल का? आपण दुसऱ्याची किंमत आणून करतो, मग आपलं चांगलं असलं त्याची किंमत का करू नये आपण? आपल्याला भाव कधी मिळेल का? आपल्याला भाव जर आपण नाही दिला तर दुसरे देणार नाहीत, पण आपला भाव आपणच वाढवायचा असतोय का?
आदरणीय आमचे श्रीमंत महाराज, त्याचबरोबर या गल्लीचे रहिवासी झाले. त्यांनी कीर्तनाची सेवा केली आणि गोड असा आवाज, गोड असा स्वभाव आमचे आदरणीय गंगाधर महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सत्यनारायण महाराज शेंडगेकर तेही आपल्याला 7 दिवसाची साथ करतात. राम महाराज आहेत, यादव महाराज आहेत, आमचे गित्ते बापू महाराज आहेत, नात्रेकर महाराज आहेत, आमचे प्रभाकर, पिंपळेकर महाराज आहेत, दैटणेकर महाराज आहेत, अमोल महाराज आहेत, आमचे मोहन महाराज आहेत, सुंदर नवीनपैकी तरुणामध्ये गायक. त्याचबरोबर आता भारती आमचे महाराज एक नवीन व्हायलेत अजून, ठीक आहे ना. आणि आपल्या महाराजाचं नावच विसरतो की मी, सोळंके महाराज आहे का ना. तिकडं आपले अवधूत महाराज आहेत, गित्ते महाराज आहेत, बबन महाराज आहेत, आपले मृदंगे गरुड महाराज आहेत, सगळे महाराज आहेत. आणि 7 दिवस आपल्याला मृदंगाची साथ केली जे मनोहर महाराज आहे का नाही. ज्याचं मन गोड असते त्याला मनोहर म्हणतात. काय म्हणतात? ज्याचा हात गोड आहे त्याला मनोहर म्हणतात. असं मनोहर खूपच चांगलं वाजवतंय. मृदंगाचे महामेरू, थोडा आवाज द्या मोकळा. मृदंगाचे महामेरू आणि आपल्या परळी गावचं, तालुक्याचं सोडा पण आपल्या परळी गावचं एक भूषण अख्खा महाराष्ट्र ज्यांच्या हाताला हलतो असे आदरणीय आमचे गुरुबंधू भरत महाराजजी सुटगीर त्यांनीही आज या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे. आणि आपल्याला नेहमी साथ करणारे कथेला 7 दिवस आपल्या गल्लीमध्ये, आता गल्लीचेच झालेत ते, आता आपल्याकडे क्लास त्यांचा चालू होणार आहे. म्हणून आदरणीय आमचे मोगरे सर, आपली साऊंड सिस्टीम तुकाराम साऊंड सिस्टीम आणि भगवान बाबा यूट्यूब चॅनल आणि तुम्ही बसलेले सर्व शिवाजीनगरमधील सर्व माझ्यापेक्षा कर्तबगार मंडळी, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन मी माझ्या अभंगाकडे वळतो. विठाला चौकदाराचं नाव घ्यायचं राहिलं होतं मुरली भाऊचं. बरोबर का आबा? बोलत जा की तिकडून आबा बस फार कसा आबा तिकडे तर टाकणे आबा इकडे. पवारसाहेब जर मांडीला मांडी दाबी दाबाची. चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा सगळ्याच्या पाठातला अभंग आहे. अभंगाच्या द्वारे तुकोबाराय भगवंताकडे मागतात. काय माणसं म्हणले देव संत कुठं मागत असतात का? संत मागत नाही. आणि जो मागत नाही तो माणूसच नाही. बघा, जो माणूस नाही असा मागत नाही असा माणूसच जगात नाही. संत जरी असले तर संतांनी मागितलंय आणि प्रत्येक माणसानंही मागितलंय. प्रत्येकानं काय मागितलंय तर प्रत्येकानं स्वतःचा स्वार्थच मागितलाय. देवाला काय मागितलंय? स्वतःचा स्वार्थच. आता प्रश्न असा आहे फक्त की आपला स्वार्थ वेगळा आहे आणि संतांचा स्वार्थ वेगळा आहे. आपला स्वार्थ वेगळा आहे, संतांचा स्वार्थ वेगळा आहे. आपला स्वार्थ असा आहे दुसऱ्याच्या घराला कलर मारला की आपल्या पोटात कलर उठतो, हा आपला स्वार्थ आहे. आपल्या पोटात सूळ उठतो. दुसऱ्याच्या घराचा कलर चमकू लागला की आपल्या पोटामध्ये पोट सूळ उठत आहे. आणि संतांचं असं आहे महाराज की दुसऱ्याचं घर चमकू लागलं की संतांच्या मनाला आनंद होतो. ह्या दोन्हीतला फरक आहे. संत आणि माणूस म्हणजे जीव, दोन्हीतला फरक असा आहे. संत जगासाठी मागतात आणि माणसं स्वतःसाठी मागतात. हा फरक आहे. त्यांनी मागितलं, आपणही मागितलं, पण मागण्यातला फरक आहे. म्हणून तुकोबाराय भगवंताकडे मागतात. देवही म्हणले तुकाराम महाराज मागा की तुम्ही कधीच कसं मागत नाही. तुकाराम महाराज म्हणले मी मागतो गडे देवा, तुम्ही म्हणत असाल ना तर मी मागतो, पण आम्ही जे मागताल ना ते तुम्हाला द्यावं लागल. अगोदर याचं वचन द्या. देव कुणालाच घाबरत नाही पण देव संताला घाबरत आहे. काही माणसं अशी असतात महाराज, त्या माणसाला प्रत्येक जण म्हणते त्याच्या नादाला लागायचं नका. का? त्याला आपल्या गावरान भाषेत शब्द आहे ते आडमुठ आहे. कसं आहे? आडमुठ. आडमुठेच्या एक नादाला लोक लागत नाहीत आणि अति ज्ञानवानाच्या एक नादाला लोक लागत नाहीत. देव घाबरतो, देव येड्याली घाबरत नाही. देव भीतो फक्त संतालाच. आणि देवाला माहिती आहे की हे काय कधी मागल याचा नेम नाही. पण महाराज देवासारखा देणारा कोण आहे?
देव एवढा मोठा आहे, एवढा श्रीमंत आहे आणि श्रीमंत असून उदार आहे. श्रीमंत असून उदार आहे. आपल्याकडे माणसं भरपूर आहेत महाराज, त्यांच्याकडे पैसाही भरपूर आहे, त्यांचे मनही खूप खूप मोठे येतं, पण देण्यासाठी खूप छोटे येतं. देण्यासाठी छोटे येतं. याला कंजूस म्हणायचं. काय म्हणायचं? कवडी चुंबक. आम्हाला एक धडा होता का नाही बघून? एक धडा होता आम्हाला, त्या धड्याचं नाव होतं कवडी चुंबक. ठीक आहे. ते सोडतच नाही, मेलं तरी सोडत नाही. हातातला पैसा मेलं तरी सोडत नाही, त्याला कवडी चुंबक म्हणायचं. म्हणून संत उदार आहेत आणि देवही उदार आहेत. मागणारा कोण आहे? उदारच आहे. आणि देणारा कोण आहे? उदारच आहे. बरं, जो मागणार आहे ना, तो मागितल्याच्या नंतर त्याला जे मिळालंय तो स्वतःला ठेवून घेणार नाही. आपल्यातला संतातला फरक असा आहे की आपल्याला जर देवाने समजा आपण देवाला नवस केला, बाबा आम्ही तुमच्या पुण्यतिथीत नवस करतो, आम्हाला असं प्राप्त होऊ द्या, आम्ही तुम्हाला काहीतरी करू, नवस केला आणि बाबानं ते दिल्याच्या नंतर त्याला ते मिळालं. पण मिळाल्याच्या नंतर ते काय करतंय? गावभर वाटतंय का? नाही वाटतंय गावभर, एवढली साखर वाटतंय. पहिल्या काळात तर शेरण्या होत्या, शेरण्या, त्याला काय म्हणे, शिरणी वाटायला म्हणायची. आणि नारळ फोडायचे. त्या नारळाला पहिले कमराला लाचकणं होते माणसाच्या, आणि त्या लाचकणाला जिबाळ्या होत्या अशा बारीक. आणि ते नारळ फोडलं की त्या नारळाचे असे बारीक असे करायचे महाराज त्या लाचकणानं. आणि त्या एवढूच कुटक्यासाठी लेकरं दिवसभर त्या पारावर बसायची, दिवस. एवढाच कुटका आमचा मामा अख्ख्या गावाला वाटीत होता, एवढाच कुटका नारळ. कशी वाटीत होते त्यांनाच माहिती. त्यांना सुपारीचं कातरायला लावली, त्यांना अशी सुपारी कातरीत होते. एक सुपारी कातरली की सगळ्या एवढ्या माणसाली पुरायची, अशी सुपारी कातरीत होती. त्या माणसांकडे कलाही तशा होत्या. माणसं अशी असतात. आणि संत कसे असतात? जे प्राप्त झाले ना ते जगाला सगळं वाटप करतात. त्याचं नाव संत. विठाला विठाला बरं, आता प्रश्न असा आहे, मागणारं माणूस असावं का नसावं? असावं. मागणारं असावं म्हणले ते. मी म्हणतो मागणारं नसावं. माझं बरोबर आहे? असं आहे, उचित मागणार असावं. बरं, मागणारही असावं आणि मागणारही नसावं, दोन्ही तुम्हाला फरक सांगतो. एका माणसाला देव प्रसन्न झाला भरत बा, आणि देव प्रसन्न झाल्यावर देवानं, आता देव तर कुणाला प्रसन्न होत नाही सरासरी, पण झाल्यावर देवानं सांगितलं तुला काय मागायचं ते माग. त्यानं विचार केला काय मागावं. देवाला म्हणाला, त्यानं सांगितलं देवा मला रात्रभर विचार करू दे, तुला सकाळी सांगतो. तू म्हणताल देव एवढंही ऐकत आहे का? देव ह्याच्यावरही जास्त ऐकत, फक्त त्याच्या मनात बसावं. देव काही ऐकतो. ज्ञानेश्वरीमध्ये कोई कैसे नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. देवाला येडं लागलं होतं. अर्जुनाच्या मागं असा नाचत चलत होता देव, नाचत नाचत. अर्जुन म्हणला ना देवा कमरेवर हात ठेव आणि डोक्यावर हात ठेव, नाच. तसाच नाचत होता देव. इतका वेडा होतो देव, इतका आहे का नाही. पण देवाला सांगितलं देवा मी तुला मागतो, पण सकाळी मागतो कडे, रात्रभर मला विचार करू दे. देव म्हणले काय हरकत नाही. त्यानं रात्री काय केलं, मग सुरुवातीला गेलं बापाकडं आणि बापाला विचारलं बाबा मला देव प्रसन्न झालाय, देवाला काय मागू. आता बाप होता आंधळा, बाप आंधळा होता. बाप म्हणला काय मागू नको बाबा, मला 2 डोळे माग. काय? मला 2 डोळे माग, मला दिसावं बस. त्यानं विचार केला, डोळे मागितले बाबाला. देवानं सांगितलं काही माग, पण एकच माग. एका मागणीनं काही चांगलं होणार नाही. ठीक आहे, बापाचं ऐकून घेतलं, बापाला नाराज नाही केलं. आईकडे गेला आणि आईला म्हणला आई मला देव प्रसन्न झालाय, काय मागू. आता घरी दरिद्री होती. म्हातारीनं सांगितलं काही नको बाबा, उगं 4-5 किलो सोनं माग. म्हणले दुसरं काहीच मागू नको, आपली दरिद्री निघून जाईल. ठीक आहे. आणि मग पत्नीकडे गेला, बायकोला म्हणला देव प्रसन्न झालाय आणि देव माग म्हणलाय, काय मागू. बायकोनं सांगितलं 4 वर्ष झालंय आपल्या लग्नाला, अजून लेकरू बाळ झालं नाही, काहीच मागू नका, एक गोड पोरग मागा. आता त्यानं तिघाचं ऐकून घेतलं आणि मग सकाळी भगवंताकडे गेला, दर्शन घेतलं. भगवंतानं सांगितलं काय झालं. त्यानं सांगितलं देवा
ठरलंय मागायचं. किती मागण्या देणार आहे? देवानं सांगितलं एकच, किती माग. पण हे लय हुशार होतं महाराज. ते म्हणला देवा माझ्या बापाला माझं पोरग सोन्याच्या पाळण्यात खेळायला दिसावं. काय म्हणला? माझ्या बापाला माझं पोरग सोन्याच्या पाळण्यात खेळायला दिसावं. देव म्हणले तथास्तु. आता बघा एका वाक्यात मागण्या किती त्यानं मागितल्या? 3. तिघायच्या किती मागण्या होत्या? एक. बापाला काय पाहिजे होते? डोळे. नात लेक दिसावा, माझं लेकरू बापाला दिसावं, डोळे मिळाले. आईनं 5 किलो सोनं मागितलं होतं, पाळणाच मागितला ह्यानं सोन्याचा. 10 किलोचा सोन्याचा पाळणाच देवानं दिला. आणि बायकोनं काय मागितलं होतं? लेकरू मागितलं होतं, ते लेकरूही देवानं दिलं. एका वाक्यात देवाकडं 3 मागण्या मागितल्या. देवानं सांगितलं तथास्तु वरम ब्रूहि, देऊन टाकलं. पण मागण्यासाठी काय असावं लागते? अक्कल असावं लागते आणि बुद्धी असावं लागते. विठाला विठाला मागणाऱ्यानं मागितलं, चांगलं मागितलं, फायद्याचं मागितलं. पण देणाराही कसा असावा महाराज? देणारा उदार असावा, कर्णासारखा. कर्णाला माहित होतं, कर्णाला माहित होतं हे कवच कुंडल काढून दिले तर अर्जुनाच्या बाणानं मी मरणार आहे. म्हणून सूर्यानं कानात येऊन सांगितलं होतं कर्णाला, ए कर्णा, इंद्र कपट करील आणि तुझे कवच कुंडल मागील, देऊ नको. बापानं सांगून गेला होता. बाप सूर्य हा बाप आहे कुणाचा? कर्णाचा. देऊ नको म्हणून सांगितलं होतं. पण त्या इंद्राला माहिती होतं बरोबर सूर्य अस्ताच्या वेळी कर्ण संध्या करायला बसला. संध्या कर्णाची झाली आणि तो दान देण्यासाठी निघत होता. त्यावेळी इंद्र हात जोडले, म्हाताऱ्याचं सोंग घेतलं आणि इंद्रानं सांगितलं, मागितलं मी याचं काय तुझ्या दारामध्ये, मागा अतिथीदेव, काय मागायचे मागा. इंद्रानं सांगितलं मला तुझं कवच आणि कुंडल काढून दे. बापानं सांगितलेल्या शब्दाची आठवण दिली. पण याचक उपवासी तृप्त करायचं आहे. कवच कुंडल काढून दिले, हातात घेतले, संकल्प सोडला आणि मग इंद्र हसू लागला. इंद्र म्हणू लागला तुला फसवलं रे, कारण तू मरणार नव्हतास अर्जुनाला आणि माझ्या पोराला तू मारणार होतास म्हणून तुझं कवच कुंडल काढून घेतलंय मी. इंद्र असा बोलत असताना कर्ण हसला. कर्ण म्हणला, ए इंद्रा, तुला काय वाटलं? मला कळलं नाही? अरे मला कळलं नाही, माझा बाप मला कालच सांगून गेला होता. पण हा दरबार कर्णाचा रे. जोपर्यंत चंद्र सूर्य असेपर्यंत कर्णासारखा उदार दुसरा कोणी नाहीये. हे नाव माझ्या पुढे कुणाचं गेलं नाही पाहिजे होतं म्हणून देऊन टाकले. विठाला विठाला. ज्यांच्याकडे असतंय ना, ज्ञानोरायची होय 10व्या अध्यायामध्ये, जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एका ठाया. तेथ जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया आहे, जिथं धर्म आहे, जिथं दान करण्याची प्रवृत्ती आहे, जिथं क्षमत्व करण्याची प्रवृत्ती आहे, भगवान म्हणतात त्या घरामध्ये सदा मी असतो रे, मी. कारण देव त्या घरामध्ये असतो. म्हणून देव घरात आणण्यासाठी काय करावं लागतंय? तर देव घरात आणण्यासाठी फक्त दान धर्म करावं लागते, दया करावी लागत असते. देव आपोआप घरात येतो. आणि हो का, देव घरात आल्यावर पैसा मनानच येतोय. काय काय माणसं म्हणते देवाला मागून काय करायचंय? आता ह्या मार्गशीर्ष महिना झाला ना, मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार असते तर, आहे का नाही? आणि गुरुवाराला कोणती पूजा करता तुम्ही? लक्ष्मीबाईची. कोण्या बाईची? लक्ष्मीबाईची. दोघा नवरा बायकोचा वरी भांडण झालं, वाद पेटला वैकुंठात. लक्ष्मीबाई म्हणू लागल्या, मृत्यू लोकातले लोक मला किंमत देतात. देव म्हणले, येडे, माझ्यामुळे तुला किंमत आहे. ते मला असं कसं म्हणाला तुम्ही? अहो सगळं जग नुसतं पैसा पैसा करायला म्हणले, सगळे पैशाच्या मागं लागले. म्हणले बघायची का गंमत? म्हणले चला. लक्ष्मीबाईनं सांगितलं. आणि हो का, महिला मंडळ एकदा हाटाला पेटलं की ते थांबत नाही. ते लक्ष्मीबाईनं सांगितलं चला खाली. निघाले. लक्ष्मीबाई म्हणल्या, बघा देवा माझी किती किंमत आहे ते. एक प्रेत चालू लागलं, मड चौघांनी खांद्यावर घेतलं होतं. काय गंमत आहे की महाराज,
जिथे पण एक बी खांदा द्यायला येत नाही, आणि मेल्यावर 4-4 माणसं आणि भावकीतली माणसं बिन बोलता न कुणाला काही म्हणता गपचिप चलत असतील तर मी म्हणतो ते ह्याच्यातच चलत असतील मसन वाट्यात जाताना. नाही ते इतक्या गोडीनं भावकीतले आणि वाड्यातले संग संग चलतील नाही महाराज, नाही नाही ठीक आहे. ते प्रेत चालू आहे. आणि लक्ष्मीबाईनं वरून काय केलं महाराज, ते मागे कोणते महाराज आलता, पैशाचा पाऊस पडित होता. लोकांनी काही विकलो ते पैशाचा पाऊस पडण्यासाठी, काही विकलं आणि त्याला दिलं. 2-2 हजाराच्या नोटाचा पाऊस पडला वरून, 2-2 हजाराच्या. आणि ती प्रेत यात्रा चालू आहे. राम नाम सत्य है, राम नाम सित है. ते आमचे बाबा म्हणायचे, एक विनोद सांगायचे, राम नाम सत्य है मेल का जित है. असं काही चलत म्हणत चलत होते माणसं. असं असा 2-2 हजाराच्या नोटाचा पाऊस पडू लागला. तर चालणाऱ्या माणसाने पाहिला महाराज, आता कोण आहे बरं असा जगामध्ये इतका उदार कोण आहे की खाली 10ची नोट पडली या रोडवर आणि तिथं नोटच्या जवळ गेला, आपल्या खिशातली 10ची नोट काढली आणि त्या नोटावर ठेवली, दोन्ही हात जोडले, देवा राम राम, निघाला पुढं. असा कोणी आहे का? नाही नाही महाराज, असं करतंय पायानं, हळूच पाय देतंय वरी कोणी बघेल म्हणून, आणि असं करतंय पायानं झाकीत आहे, हाताने घेताना कोणी बघेल म्हणून. आणि कोणी गेली इकडे तिकडे बघते, कोणी आहे का नाही, खाली वागते, हळूच उचलून घेते. आता 2-2 हजाराच्या नोटा पडू लागल्या महाराज. लोकांनी याचायला सुरुवात केली, असे येचू लागले. त्या खंदेकऱ्याने ते खाली टेकलं आणि ते खंदेकरी येचू लागले. ज्यानं गाडगं धरलं होतं का ते म्हणला, कधी गाडगं आता हे मेलंय तर खरं आहे म्हणला, गाडगं कधी घेऊन जायचंय, आधी येचून घ्यावं म्हणलं. त्यानंही खाली टेकलं आणि सगळेच त्या नोटा येचू लागली. लक्ष्मीबाई म्हणू लागल्या, देवा बघा कुणाला किंमत आहे. देव म्हणले, तुला सांगतो कुणाला किंमत आहे ते. लक्ष्मीबाईला सांगितलं, नोटा सगळ्यांनी याचल्याकडे तुला किंमत आहे म्हणले, पण एका माणसाने याचल्या नाहीत. सगळ्या माणसांनी नोटा याचल्या पण एका माणसानं नोटा याचल्या नाहीत. ती माणूस कोण आहे? ती म्हणली ते मड आहे. देव म्हणले, जवळ जीव आहे तवरच तुझी किंमत आहे. काय म्हणले देव? अरे ज्याच्यामध्ये मी आहे, भगवान परमात्मा ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्या शरीरामध्ये त्याचं अस्तित्व आहे, तोपर्यंत त्या पैशाला किंमत आहे. मेल्यावर या मड्याला कशाची किंमत आहे? लक्ष्मीबाई म्हणले, देवा खरंच आहे. ज्ञानोबा म्हणतात, कामरत दैसा श्रंगारीला, गाढव तीर्थी नहानीला, कडू दुधिया माकीला, गोळे जैसा. अहो मला सांगा, जिवंतपणी त्याला अन्नाचा तुकडा द्यायचा नाही, जिवंतपणी त्याला कपडे द्यायचे नाहीत, आणि मेल्यावर काय गुलालानं भसाजीले महाराज त्याला, फुलाची हार, कपड्याचे बिंड. ही लेख म्हणू लागली, माझ्या बापाला हे लय आवडत होतं, ते लेख म्हणू लागला, माझ्या बापाला ते लय आवडत होतं. अगं जित्यापणी कुटका खाऊ घातला नाही माय, जित्यापणी जवळ आली नाही, आणि मेल्यावर सजवण्यात काय मजा आहे त्याला. मरत जैसा श्रंगारीला, का गाढव तीर्थी नहानीला. गाढवाला कोणत्याही तीर्थाला जरी आंघोळ घातली तर काही फायदा नाही महाराज. म्हणून जीवनामध्ये जोपर्यंत ह्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपलं अस्तित्व आहे, आणि माणूस म्हणून आम्हाला जगायचं. विठाला विठाला. भगवंताकडे मागणी मागत असताना काय मागणी मागितली तुकोबारायांनी? ऐका, तुकोबाराय म्हणतात, देवानं सांगितलं, तुकाराम महाराज तुम्हाला काय देऊ? वैकुंठ देऊ? नाही. महाराजांनी सांगितलं, नामदेवरायचं प्रमाण आहे, वैकुंठ, झोपट, जुनाट झोपट. वैकुंठ नको, नको वैकुंठीचा वास, आहे सुखाला, सुखाला, अद्भुत हाल, अद्भुत हाल. कथा
कथा काळी वैकुंठीचा वास अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. देवा आम्हाला ते वैकुंठ नको आहे, गरज नाही त्या वैकुंठाची. दररोज देवाला पाय पाडायचं दररोज, आणि नित्य नेमानं दररोज रामायण ऐकायचं. हा कुणाचा नियम होता? कौतुका आईचा. रोज रामायण कधीच चुकत नाही. आणि खरंच जे माणसं नित्य नियमानं रामायण ऐकतात का, पण काय काय माणसं ऐकते तो पण तितक्या पुरतच फक्त ऐकणं सोडून देणं चलत राहा. ऐकल्याच्या नंतर माणसानं ऐकावंच, ऐकल्याशिवाय कळत नाही, हे सत्य आहे. मी नेहमी सांगत असतो, लहानपणापासून ऐकाच म्हणण्यावर असते. मायबाबी काय म्हणतात? हे ऐक. शाळेत गेल्यावर गुरुजी काय म्हणतात? ऐक. लेकर बाळ झाल्यावर लेकर बाबाला काय म्हणतात? बाबा आमचं ऐका. आणि बायको काय म्हणते? माझं ऐका. हे सगळं ऐकाच आहे, पण ऐकणे ऐकल्याशिवाय कळत नाही, हे खरंच आहे. ठीक आहे, ऐकावं लागतंय. मग ऐकल्याच्या नंतर ते कळावं, आणि कळण्यासाठी ज्यांना ज्यांना कळलंय ना त्यांच्यासोबत जावं. म्हणून नित्य नेम चालू होता काही कौतुका मातेचा. भगवान परमात्म्याचं दर्शन करायचं, हातामध्ये कंदील लावायचा. जुन्या काळामध्ये, पहिल्या काळात ते कंदील होते, कोणाकडे बॅटरी असायच्या कोणाकडे नसायच्या, पण कंदील, ते कंदिलाची वात मोठी करायची आणि रस्त्यानं जायचं. सोबत एक गडी असायचा, पाटलाच, घराणा पाटलाचा होता. एक गडी सोबत असायचा. एक दोन शेजारणी किंवा घरातल्या काम करणाऱ्या बाया हेही सोबत असायच्या. पहिले 4 मुलं होते, 4 पहिले मुलं होते, आणि 5वा गर्भ पोटात राहिला होता. 5वा गर्भ ज्यावेळेस पोटात राहिला ना, त्यावेळेस रामायण ऐकायला जायचं. आणि ऐकत असताना एके दिवशी रात्रीचं स्वप्न पडलं, आणि स्वप्नामध्ये साक्षात्कार झाला. पंढरीचा पांडुरंग परमात्मा स्वप्नामध्ये आले आणि त्या मातेला सांगितलं, माते दररोज तू माझी कथा ऐकतेस, ऊन वारा पाऊस काही असलं तरी नेम कधी मोडत नाही. त्याच माणसाला मिळतंय की नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, आणि मग लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तुला काय मागायचे माग, तुला काय मागायचे ते माग. स्वप्नामध्ये स्वप्न पडलंय, आणि स्वप्नामध्ये ती माता भगवंताला सांगते, देवा 5वा गर्भ पोटात आहे, 5वा गर्भ पोटात आहे. मला पहिले 4 आहेत, पण हनुमंतासारखा एकही नाही, हनुमंतासारखा एकही नाही. एक असा पुत्र दे की साक्षात बजरंग बली माझ्या पोटी यावा, आणि रामायण ऐकल्याचं मला फळ प्राप्त व्हावं. स्वप्नामध्ये दृष्टांत दिला भगवंतानी, आणि सकाळी आपल्या मालकाला सांगितलंय. तुबाजी पाटलांनी सांगितलं, रोज रामायण ऐकायला जातीस म्हणून तुला स्वप्न पडलं असेल, उगा असं कुठं खरं होत असतं. पण भाव, प्रत्येक गोष्टीमध्ये जर माणसानं भाव ठेवला ना तर गोष्ट प्राप्त होत असती. आणि जर भाव नसला, कारण माणसाचं कसं असते बघा, भाव नाही, आपली हाव एकीकडेच आहे, आपला भाव तिथं राहिला नाही. इतकी हाव सुरू झाली माणसाची, महाराज त्यांचे इंगळे बाबा सांगायची कशी हाव आहे ती माणसाची, कधी संपल काही सांगता येत नाही. जंगलामध्ये वारं सुटलं, जंगलात वारं सुटलं, आणि आकाशात ढग जमा झाले, आणि धूळ उडाली. जे धूळ उडाली सगळीकडं इतकी घबराट, कडकड कडकड ढग लागले वाजायला. झाडाखाली सस बसलं होतं, झाडाखाली सस बसलं होतं, आणि त्यावरून खडखड खडखड वाजलं, झाडावरून पान पडलं, मोठं पान, त्या सागवानाचं पान वरून पडलं, आणि त्या सशाच्या अंगावर यायला लागलं. सशानं वर पाहिलं,
वर पाहिल्याबरोबर त्याला ते ढगच पडल्यावानी दिसला. ससं म्हणू लागलं दुनिया बुडाली, दुनिया बुडाली. पळास म्हणू लागलं. जे ससं पळाय सुरू झालं महाराज, पळून 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 दमलं आणि पुन्हाही म्हणू लागलं. तिकडं बघितलं की आबाळ पडायले म्हणून पळच म्हणलं. जे पळालं ते एका लांडग्यानं पाहिलं. कुणं पाहिलं? लांडग्यानं पाहिलं. बघ, लांडगं म्हणू लागलं ह्याच्या मागं कोणी नाही, ह्याच्या पुढं कोणी नाही, माणसं दिसनात. सस का घाबरलं? बघा, विनाकारण काहीच नाही, उगाच माणूस रस्त्याने आरडत बोंबलत चालायला म्हणे. लोकांना संशय येते का नाही काय झालं असेल बाबा, काही नाही. म्हणून ते लांडगं म्हणू लागलं असं काय झालंय जंगलात की ससं इतकं का घाबरलंय? काही होता म्हणला, वैर भाऊन सोडून द्यायचा, आपलं वैरत्व सोडून देऊ, सशाला मदत करू म्हणला आणि सशाकडे गेलो. आणि सशाला म्हणू लागला, सशे भाऊ इतका घाबरलास, मागं कोणी नाही पुढं कोणी नाही, पळाय का लागलास? सस्य म्हणला, मूर्ख आहेस, आबाळ पडले, पळ म्हणला. पळ म्हणल्याबरोबर लांडग्याला वाटलं असं खोटं बोलणार नाही. जे लांडगं उधळलं सशाच्या पुढं, लांडगं पुढी सस माग, लांडगं पुढी सस माग. हे बघितलं एका वाघानं. वाघ म्हणू लागला, लांडग्यानं सश्याला दामटाव म्हणला का सश्यानंच लांडग्याला दामटाव? ही चित्र झालंय म्हणला, काहीतरी चित्र झालं. म्हणून वाघ पडून आला आणि वाघ लांडग्याला म्हणू लागला, लांडगे दादा झालंय काय? लांडगा म्हणला, मला माहित नाही, सश्याला माहिती आहे. वाघ लांडग्याकडे आला, लांडग्याला आपल्या सश्याला म्हणू लागला, सश्य भाऊ काय झाले? ते म्हणला, वाघोबा सांगण्यात मजा नाही, सांगण्यात येळ घालायचा नाही, आबाळ पडले, पळच म्हणला, नाही तर बचणे काय तो भाग वरना आसमान गिरी जायगा म्हणला. पळ म्हणल्याबरोबर वाघ लांडग्याच्या पुढे. आता तिघायची लाईन लागली आहे. वाघ पुढे आहे, लांडग मागे आणि त्याच्या मागे सस आहे. हे सिंहानं पाहिलं. सिंह म्हणू लागला, बिघडलं जग. सिंह पळतच आला आणि सिंह म्हणू लागला वाघाला, वाघोबा काय झालंय? वाघाने सांगितलं, मला माहित नाही, सश्याला माहिती. सिंह मागा आला आणि सश्याला म्हणू लागला, सश्य भाऊ आता वाघ सिंहाला सश्याला खाणारा, सिंह सश्याला खाणारा. पण ती सिंह म्हणू लागला, सश्य भाऊ काय झालंय? सश्यानं सांगितलं, महाराज 10 मारावत म्हणला, पण 10चा पोशिंदा मरू नये, तुम्ही जंगलाचे राजे हो म्हणला, वाचायचं असलं तर पळाच म्हणला. बचने काय तो भाग वरना आसमान गिरराय म्हणला उपरचे. सिंह वाघाच्या चौगाची अशी हारमाळ लागली आहे. जे पळायले तर पळायले तर पळायले तर एका झाडाखाली 2 गाढवं चरू लागली. त्याच्यातल्या एका गाढवानं त्याला पाहिलं आणि ते दुसऱ्या गाढवाला म्हणू लागलं, तिकडं पाय की सश्यानं कशी दामटीलेत म्हणू लागले. ते दुसरं गाढव म्हणलं, त्याचं आपलं काही घेणं देणं आहे का? जाऊ दे म्हणलं, त्याचा विचार सोडून दे, आपलं आपलं खाईत. ते म्हणला, तसं नाही रे म्हणला, आपल्याला म्हणून तर गाढव म्हणतात म्हणला लोक. चौकशी करायला हरकत आहे म्हणला, जंगलाचा राजा पळायला म्हणला, चौकशी करायला काय हरकत आहे का? दोन्ही गाढव आले आणि सिंहाला म्हणू लागले, का पळाला महाराज? सिंह म्हणला, आम्हाला काहीच माहित नाही, जे काय झाले ते सश्याला माहिती. दोन्ही गाढव सश्याकडे आले आणि सश्याला म्हणू लागले, सश्य भाऊ काय झाले? सश्यानं सांगितले, तुम्ही गाढव, तुम्ही कधी सुधारणार नाही म्हणला. अरे सांग ना मला. आज म्हणलं जंगलाचा राजा पळायला म्हणला, भले माणसं, आणि तुम्ही मला विचारालो झालं काय? आबाळ पडले, पळ म्हणला. पळ म्हणलं की दोन्ही गाढवं सिंहाच्या पुढे. आता हे सगळे पळून पळून दमले होते आणि गाढवायचा नवा दम होता. जे गाढवं उधळले महाराज सिंहाच्या पुढे आणि गाढवाला एक सव असते. असं पळत 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 आहे पुढं, थोडं पटावर गेलं की दोन्ही पाय असे फटकून मागं हाणीते. पटावर पळत दोन्ही पाय फटकून मागं हाणीते. ते मागं हाणलेले पाय सिंहाच्या थोबाडावर लागले. ठो सिंहाचं थोबाड फुटून लाल भुन झालं, रक्त गळू लागलं. सिंह म्हणू लागला वाघाला, पुढी पळावतो थोबाड फुटायले म्हणला आणि माग पळावतो आबाळ पडायले, कसं करायचं? वाघानं सांगितलं, हे काय करायचं आपल्याला काहीच माहित नाही, सगळं सश्याला माहिती. सश्याला विचारलं, सश्य भाऊ कुठवर पळायचंय? ससा म्हणला, जिथं आबाळ टेकलंय तिथं वर पळायचं. जे पळायलेत महाराज ते अजून काही त्याला आबाळ टेकलेलं सापडलं नाही. हा दृष्टांत सोडा, तर सिद्धांत हाय. किती पळायला किती पळायला किती पळायला समाधान मिळालं हे नाही. एक प्रमाण आहे महाराजांचा, सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सर्व सुखाची या आशा जन्म गेला.
हे क्षण एक मुक्ती यज्ञ लागे हरी जन्म गेला. आयुष्यभर सुखासाठी प्रयत्न करू लागला माणूस, आयुष्यभर. हे नाही, ते लहान लेकरू रांगत लेकरू रांगत रांगत चलू लागलं आणि चलू लागल्यावर ते काही बी वस्तू घ्यायची म्हणू लागलं, त्याच्या हाताला येत नव्हती. त्याला दुःख होऊ लागलं. त्याला थोडं थोडं कळाल्यावर ते म्हणू लागलं माझं दुःख कधी जाईल. त्याला लोकांनी सांगितलं मोठं झाल्यावर जातंय. ते मोठं झालं. वयात आल्यावर विचारू लागलं होय बाबा सुख कधी आहे. बाबानं सांगितलं लग्न केल्यावर मिळतंय. लग्न केल्यावर मिळतंय म्हणल्याबरोबर त्यानं लग्न लगेच जमवा म्हणलं आणि करून टाकलं. लग्न झालं, 1 वरीस झालं, 2 वरीस झालं आणि मग म्हणू लागला संगचाली सुख कधी मिळतंय. लग्न तर होऊन 2 वर्ष झालं की ते म्हणले लेकरं झाल्यावर मिळतंय. कधी मिळतंय? लेकरं झाल्यावर मिळतंय. त्यानं तोपर्यंत वाट पाहिली आणि लेकरं झाले, लेकरं खेळू लागला. त्यावेळेस म्हणू लागला दुःखच आहे की सुख कुठं आहे. मग विचारू लागला सोबत चली अरे लेकरं झाले तर सुख कधी मिळणार आहे. त्यांनी सांगितलं ह्या लेकराचे लग्न झाल्यावर मिळतंय. सून आली सुखच सुख. इमानदारीनं सांगा बरं खरं सुख आहे का सून आल्यावर? सुना सगळेलीच येतात, तुम्ही आम्ही सगळे एकाच माळाची म्हणे, हे का नाही. आणि आज जी सून आहे ती उद्या सासू होणारच आहे, हे का नाही. आज जी सून आहे ना ती उद्या सासू होणारच आहे ना. सून आल्या होय बाप्पा. सून आल्यावर सुख आहे. त्यानं ऐकलं, ते म्हणला म्हणालेत ना खरं असं. ठीक आहे, लेकराचे लग्न त्यानं केले आणि लग्न केल्यावर सुना आल्या आणि सुना आल्यावर त्याला वाटू लागलं आज मिळेल उद्या मिळेल. असे नागरगोजी साहेबासारखे माणसं होते. आमच्या सुभाष भाऊला ते इशारा गेलं, म्हणला बंडू गुरुजी कधी सुख. बंडू गुरुजीने सांगितलं भाऊ ह्या तुझ्या लेकराला लेकरू झालं नातरून तुझ्या मांडीवर बसलं की तुला सुखच आहे. बास नातरून झालं आणि नातरून झाल्यावर ते नातरून खेळू लागलं आणि त्याच्या मिशा ओढू लागलं आणि त्याच्या गालात चापटा. मग शेजारचे म्हणू लागले हे खेळा सुख म्हणते. हे काय? हे सुख आहे. हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा. महाराज म्हणतात अरे आयुष्य गेलं पण सुख मिळालं नाही का? आम्हाला सुखाचा रस्ताच सापडला नाही. आम्हाला रस्ता नाही सापडला सुखाचा. मग ते सुखाचा रस्ता कोणता आहे? सुखाचा रस्ता कौतुका मातेच्या पोटामध्ये जो गर्भ वाढू लागला ना त्यावेळी त्या गर्भाला विचारलं कुण डोहळ लागल्यावर श्रीमंताच्या घरी अशी पद्धत असते, गरीबाच्या घरी नाही.
ढोळ सगळ्याला लागते, पण ढोळे जेवण सगळ्याचीच करते तर असं नाही ना. ज्याला करणं होतं ते करतात. आता सगळेच करायचे. म्हणून तुबाजी पाटलानं आपल्या मालकिनीला विचारलं, राजा दशरथानं आपल्या कौशल्याला विचारलं होतं. शहाजी राजांनी जिजामातेला विचारलं होतं आणि तुबाजी पाटलाने कौतुका मालकीला विचारलं, काय ढोळ आहे तुमचं, काय ढोळ आहे तुमचं, काय वाटतंय तुम्हाला, काय असतंय व ढोळ्यामध्ये? काळी माती, राखचा ढेपसा. आता राख नाही म्हणा, थर्मलची आहेच किती, चिचा, आंबटखट. पण त्या मात्याने ते नाही सांगितलं. काय सांगितलं त्यानं ऐका. चौथा महिना होता मातेला, चौथा महिना होता मातेला, काही बोलले तुबाजी पाटलाला, काही बोलले तुबाजी पाटलाला, तुबाजी पाटलाला, तुबाजी पाटलाला. काही बोलले तुबाजी पाटलाला, रंग खेळता जावा आम्हाला, कंठी घाला तुळशी माळेला, आम्ही जाऊ पंढरपुराला आणि त्या पांडुरंगाच्या दर्शनाला. हे डोहाळ आम्हाला लागलंय. आम्हाला भगवी पताक हातात घ्यायची, तुळशीची माळ गळ्यात घालायची आणि धर्माचं कल्याण करण्यासाठी आम्हाला ज्ञानाचा मार्ग अवलंब करायचा. हाती घेऊ ज्ञान पुस्तिका, हाती घेऊ ज्ञान पुस्तिका, ज्ञान पुस्तिका. जमवू सगळ्या सैनिका, एकांत दोकांत लोका. या लोकांना आम्ही जमू, गोर गरिबांना आम्ही एक करू आणि ज्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत ना, अशांचा संसार आम्ही मार्गाला लावू. हे आमचं ढोळ आहे. तुबाजी पाटलाला सांगितलं आणि भगवान बाबाचा जन्म झाला. एक रात्री सह्यागिरी हसला, हसताना दिसला अनंताला कसला, कळे उंजैना मानवाला. सह्यागिरीच्या पर्वतरांग हसू लागल्या. जसा शिवनेरी गडावर छत्रपतीचा जन्म झाला, एक तेजस्वी सूर्यप्रकाश. सावरगावच्या इतिहासामध्ये एक तेजस्वी तेजपुंज, एक मदनाचा पुतळा, एक ज्ञानाची ज्योत तुबाजी पाटलाच्या वंशामध्ये, सानपाच्या कुळामध्ये जन्माला. जसं जसं बाळाचं वय वाढू लागलं, कोणतं सुंदर बाळ दिसू लागलं. त्या बाळाचं रूप पाहिलं आणि त्या मातेला कळवळा सुटला. 4 वर्ष झाले, 5वं वर्ष सुरू झालं आणि बाबांच्या वागण्यामध्ये फरक पडू लागला. घरात कुणाचं आवडत नव्हतं. भक्ती करावी, देवाच्या समोर जावं, देवपूजा करावी, आईला देवपूजेत मदत करावी. 6 वर्ष झाले आणि मग गोराटी मुलांसोबत बाबा गायी राखण्यासाठी गेले आणि त्याच काळापासून चमत्कार व्हायला सुरुवात झाली. भगवान हे नाव नव्हतं, आबा नाव होतं. आबा आबा म्हणून हाक मारायची गुराख्यानी. आणि एके दिवशी एका गुराख्याला भूक लागली होती, भाकरी जवळची संपली होती. तो रडत होता, पोटामध्ये आतडे तुटत होते आणि म्हणून बाबाच्या लक्षात आलं. दगडाखाली हात घातला, दगडाखाली घालून हात आला, दगडाखाली घालून हात आला. काढलं बघा भाकरीला, संतुष्ट केलं गुराख्याला. भाकर दगडा घालून काढली आणि गुराखी पोरांना जेवण खाऊ घातलं. एका गुराख्यात
त्याचं पोट भरलं. दुसरा गुराखी म्हणू लागला मलाही भूक लागली. बाबा आबा मला एक भाकर मिळेल का? परत त्या दगडाखाली हात घातला आणि भाकरी माग भाकर, भाकरी माग भाकर. प्रत्येक गुराख्याचा आत्मा संतुष्ट केला आणि प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये बाबाच्या हातच्या भाकरी गेल्यावर प्रत्येकाच्या मनामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात झाली. कारण साधूच्या संगतीमध्ये आणि साधूच्या हातामध्ये एक जादू असते महाराज. त्याचा स्पर्श झाला की तात्काळची दशा पालटती. संतांचा तो संग नोहे भलतैसा, तात्काळची दशा पालटती. भगवान बाबाच्या संगतीमध्ये आलेले सर्व गुराखी बाबांच्या सोबत राहू लागले आणि वयाच्या 10व्या वर्षी पंढरपूरला बाबा वारीला गेले. नित्य बाबाच्या संगतीमध्ये बाबा पंढरपूरला गेले आणि बाबा पंढरपूरहून ज्यावेळेस सावरगावामध्ये आले, मारुतीच्या मंदिरावर बसले. घरी नाही जायचं, मनामध्ये पण बघा असा केला, मनामध्ये पण बघा असा केला. नाही जाणार परतून घराला, मी घरी नाही जाणार. घरची आई आली, भावकीतले लोक आले, आबा घरी चला. नाही येणार, घरी येणार आहे. पण माझं म्हणणं ऐकावं लागत. हात जोडून विनवितो तुम्हाला, तुम्ही घाला तुळशी माळेला. हात एक शब्द द्या हो मला, मी येतो तुमच्या घराला. बाबांनी सांगितलं तुम्ही सगळ्यांनी घरात त्यांनी तुळशीची माळ गळ्यात घाला, मी घरी येतो, मी घरी येतो. शब्द दिला आणि मग माणिक बाबाच्या समोर आबा उभा केला आणि माणिक बाबांनी सांगितलं वय झालं नाही लेकरा, वय झालं नाही लेकरा, वय झाल्यावर ये, 16 वर्षाच्या वयात तुला माळ घालूया. आणि तोच शब्द मनामध्ये टचला, शिखराहून उडी टाकून दिली. शिष्यत्व पत्करलं, गळ्यामध्ये माळ घातली आणि बाबांची कीर्ती चहूबाजूला पसरली. माणिक बाबांनी पंकट स्वामीच्या स्वाधीन केलं आणि आबाचा भगवान तयार केला. आळंदीच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आबा नाही, आता भगवान. आणि भगवान ज्ञानाचे पूर्ण धडे घेऊन नारायणगडावर आले आणि नारायणगडावर आल्याच्या नंतर माणिक बाबांनी सांगितलं की माझ्या पुढे माझा वारस भगवान, या गडाचा अधिपती भगवान आहे. आणि बाबाला त्या गडाचा अधिपती केलं. बाबाची कीर्ती चहू मुलकामध्ये गाजू लागली. पण आपलं मोठेपण ज्यावेळेस जगामध्ये होईल ना, तर सगळ्यालाच आवडेल असं नसतंय. आपला चांगुलपणा काही लोकांच्या पोटामध्ये सळत असतो. पण बाबाविषयी वैरत्व निर्माण झालं आणि बाबांच्या गादीवर चोळी टाकली. इतिहास तुम्हाला माहिती आहे. बाबांनी आपलं इंद्रिय आपल्या शरीराच्या वेगळं करून टाकलं. जगामध्ये असा एकच साधू आहे, इतिहासामध्ये एकच साधू आहे. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकांमध्ये एकच साधू आहे की त्यानं स्वतःचं इंद्रिय कापून टाकलं आणि ती आहे भगवान बाबा. पुन्हा जन्माला येणार नाही. एका कवीने एक पद गायले, असं झालंच नाही कोणी, असं होणार नाही कोणी, माझ्या बाबाचा धनी झाला नाही, इथून मागे झाला नाही आणि इथून पुढे होणार नाही. ही ताकद एका संताची आहे. आणि नारायणगड सोडला महाराज. नारायणगडावरी असे काय घडले, भगवान बाबा, भगवान बाबा गडाला सोडून चालले. भगवान बाबा गडाला सोडून चालले. भगवान बाबा गडाला सोडून चालले. भगवान बाबा गडाला सोडून चालले.
काय केला खेळ अचानक कसे बाबा वरी आले आळ कपटाचा डाव मांडला आणि कपटाचा खेळ केला आणि बाबावर आळ घेतलं कपटियानी काय केला खेळ अचानक बाबावरी आले कसे आळ भगवान बाबा गडाला सोडून आले भगवान बाबा गडाला नारायणगड सोडला आणि सांगितलं सगळ्यांना आवाज इथं राहायचं नाही. साधूचं एक तत्व असतं महाराज, साधूला जर एखादी जागा नाही आवडली ना साधू तिथं राहत नाही. पण बाबांनी सांगितलं आता इथं बघा ज्ञानोबारायची आणि बाबाची जोड कशी बसते पाहतो मी. ज्ञानोबाराय उदास झाले, आपल्या झोपडीचं दार लावलं आणि प्राण त्याग करायचा ठरला. त्यावेळेस ज्ञानोबारायला मुक्ताबाई समजवत होते, हे ज्ञानदा बाहेर ये ना. ज्ञानदेवानी सांगितलं मुक्ते कशाला बाहेर यायचे? अरे तू प्राण देणार आहेस? हो देणार आहे. येड्या, अरे आपल्या आई बापानी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली रे ज्ञाना. माझे लेकर मोठे व्हावेत, माझे लेकर संत व्हावेत आणि माझ्या लेकरांनी जगाला ज्ञान सांगावं म्हणून आईबापाने देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली ज्ञाना. ते वाया जाऊ देऊ नको, बाहेर ये बाहेर ये. ज्ञानोबारायने सांगायचं येणार नाही. मुक्ताबाईनं उपदेश केला आणि मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर. मुक्ताबाईनं इतका उपदेश केला. काय सांगितलं? संत तोची जाण योगी पवन मनाचा योगी पवन योगी योगी पावन मनाचा साहे अपराध जनात. अरे जग जर आग्नी झालं तर संतांना पाणी व्हावं लागत आहे, ठीक आहे, त्याला संत म्हणतात. बाहेर ये. ज्ञानोबारायला उपदेश केला आणि ताटीचं दार उघडलं. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबाराय बाहेर आले. मुक्ताबाईनं उपदेश केला म्हणून ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरी लिहिली. बाबा गडाहून नारायण गडाहून हिमालयामध्ये निघाले होते. बाजीराव पाटलांनी अडवलं. सगळी भक्त मंडळी जवळ गेली आणि बाबाला सांगितलं जाऊ नका, तुम्ही गेल्यावर आमचं कसं होईल. अनाथ जीवाचा तुकाज कैवारी. बाबा अरे आम्ही अनाथ आहे, कोण करील आमचं? तुम्ही गेल्यावर आमचं कसं होणार आहे? म्हणून काय करू आपण दुसरा गड करू. चला धोम्य गडावर.
आणि मग त्या धुम्मेगडावर आले. काय होतं त्या धुम्मेगडावर? नुसती कुसळी होती, नुसती कुसळी. आणि मग तिथं भगवान गडाचा दगड लावला. एक भावगीत आहे एक ना, या उजाड माळावरती माझ्या बाबानं केली वस्ती. उजाड डोंगर होता आणि त्या उजाड डोंगरावर बाबांनी असं वस्ती केली. आणि तिथं पाखरं बोलू लागली. महाराज माणसं तर सोडा, पण तिथं पाखरं बोलायला सुरुवात झाली. पाखरं जय हो. उजड़ पड़ेगा भगवान बाबा का 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 हे भगवान उजेड पडावा लागतोय माणसाचा. आणि उजेड पडण्यासाठी काय करावं लागतंय? आज घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं आहे का पाठ? शेवटचं चरण म्हणा. तुका बने आता उधर तू तुका बने आता उधर तू
तुका म्हणे आता उदार तू होई आणि मज ठेवी पायी संताची. जर आम्हाला आमच्या जीवनाचा उजेड पाडून घ्यायचा असेल, आम्हाला आमच्या जीवनात सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, आम्हाला मरेपर्यंत माणूस म्हणून जगायचं असेल, तर कुणाच्या संगतीत जावा? तर फक्त संताच्या संगतीत जावा. कारण संताकडं काय? संताकडं दया आहे, संताकडं क्षमा आहे, संताकडं प्रेम आहे. आणि हे सगळं कुठं मिळतंय? भारत देशामध्ये. भारत देश बाहेर मिळत नाही. आपलं संगीत आहे, आपलं तत्वज्ञान आहे, हे जगात मोठं आहे सगळ्यात. वसुंधरा राजे आहेत ना, हा, त्या एका बागेत गेल्या होत्या आणि त्या बागेला कधीच फुल लागत नव्हतं. काय शाप होता त्या बागेला? फुलच येत नव्हतं. त्या वसुंधरा राजेने विचार करायला काय करावं. त्यांना एक जणांना सांगितलं, बिस्मिल्ला खानची सनई वाजवा म्हणले. इथं घडलेला प्रसंग, सत्य घडलं. त्या बिस्मिल्ला खानना तिथं सनई वाजवायला लावली. त्यांनी सनई वाजवली आणि 6 महिन्याला त्या बागेला फुलं लागली. आणि म्हणून त्या बिस्मिल्ला खानला अमेरिकेतल्या लोकांनी आमंत्रण दिलं. अमेरिकेतली जी काय ती असेंब्ली ना, त्यांना तिथं सनई वाजवायला सांगितले आणि तिथं त्यांनी सनई वाजवली. अमेरिकेतले लोक काय येडे झाले महाराज. त्यांना म्हणू लागले, खानसाहेब तुम्हाला काय घर मागा, काय गाडी मागा, काही मागा, पैसे मागा, पण तुम्ही इथंच राहा. ते म्हणले सकाळी सांगतो. दुसऱ्या दिवशी सकाळी परत गेले आणि परत त्यांनी सनई वाजवली. भूपराग गायला. भूपराग मला ते रागाचं नोटिशन येत नाही, पण त्याच्यातलं एखादं ते काय असेल गाणं म्हणा, भावगीत म्हणा, माहिती असेल. पर्ण पाचू सावळा विठ्ठल माझा मळा, मी वारकरी आगळा, मी वारकरी आगळा, मी वारकरी आगळा. समानतेच्या विहिरी मधली पुण्याईची चंद्रभागा, नाहू खाली ते पावन करते चराचरातील पांडुरंगा. मी गायक नाही बरं का. आपला तोर कधी कसं काही सांगता येत नाही. हे आपला सूर कधी जाईल का सांगते. राग, भूपराग, रागाचं गाणं जरी पाठ आपल्या ह्या वयात की आता ते नोटिशन घेणं होत नाही. तर म्हणून मला कोणी काही एखादा भजने म्हणला, महाराज हे राग वा त्याचं नोटिशन तुला सांगू का म्हणा, त्यालाच सांगायचं. आपण कसं होतंय एखाद्या भजन्या बी आपल्यावर वजन हानीत नाही. मला म्हणलं यमन राग सांगा. मी म्हणलं यमन राग सांगायचं का? धुंदी कळ्याना धुंदी फुलाना मुक्तरूप आले मुख्या भावना. यमन राग असं रागाचं नोटीस नाही. नोटीस गाणं पाठ करायचं. भूपराग गायला तिथं. आणि मग सकाळी त्यांना म्हणले काय ठरलं तुमचं? ते म्हणले जमत नाही तर राहिला. म्हणे का? अरे तुम्ही गाडी देताल, बंगला देताल, पैसे देताल, पण ज्या गंगेच्या काठावर बसून मी साधना केली सनई, त्या सनईची, ती पवित्र गंगा फक्त माझ्या भारत देशातच आहे, दुसरीकडे नाही. ती गंगा इथं आणून देता का? मग राहतो इथं, मग राहतो इथं. म्हणून जगात माझा भारत देश पवित्र आहे का? तर या भारत देशामध्ये इथं संस्कृती आहे आणि भारत देशामध्ये भजन आहे. भजन काय? भजन आहे, भजन. भारत देश हा साधू संतांचा देश आहे आणि म्हणून या देशाला किंमत आहे. म्हणून झेंडा उंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा. म्हणून असे संत, या संतांच्या संगतीमध्ये आम्हाला जागा द्या देवा, आम्हाला दुसरीकडं नको. तुका म्हणे आता उदार तू होई आणि मज ठेवी पायी संताची. देवा संताच्या पायावर ठेवा. आपलं कीर्तन झालंय, टाइम झाला ना. पण एक सूचना,
आजचं कीर्तन ह्याच्यासाठीच असते आपलं, जे काय बोलायचे ते आपल्याला बोलता येते. उद्याचं सगळं सांगायचं नियोजन, 7 दिवस आपण काय केलं, पुढं काय करायचे. आता उद्या आपला काला, मग उद्या सकाळी आपली मिरवणूक, दिंडी मिरवणूक निघणार. मिरवणूक झाली की कीर्तन, म्हणजे बरोबर 10 वाजता आपली मिरवणूक निघेल. 12 वाजता दिंडी इथं येईल आणि 12 ते 2 एक समजा एक 10-5 मिनिटाचा थोडासा मध्ये विश्रांती दिंडी इथं आल्यावर. आणि मग सरासरी आपलं 2:30पर्यंत आपलं कीर्तन चालेल काल्याचं. आणि सगळ्यांनी आपल्या गल्लीतल्यानी आणि आपली इथं जेवढी आता येतात का ही मंडळी, उद्या भरपूर येतात, पण ती ऐकायला आणि जेवायला, त्यांना जेवायला आलं असं म्हणायचं नाही, कारण आपण आमंत्रण दिले प्रसादाला या म्हणून, आहे का नाही. म्हणून ते प्रसाद घेण्यासाठी, कीर्तन ऐकण्यासाठी उद्या येणार आहेत. पण त्यांना जीव घालून सही सलामत त्यांच्या घरी पाठवणं हे काम कोणाचं आहे? आपलं आहे. म्हणून त्यांना जीव घालायचं, त्यांना वाढायचं, त्यांना जीव घालायचं आणि मग नंतर आपण जेवायचं. आणि सगळी माणसं जेवल्याशिवाय तिथला स्वयंपाकाला कोणालाच हात लावू द्यायचा नाही. नाही आपल्याकडे पद्धत कशी झाली, कोणी उचलू काही घेऊन जाते, म्हणून उचलून न्या, कारण आपलं सगळं उरलं शिल्लक राहिलं सगळं घेऊन जायचं शेवटला. पण माणसं जेवले, त्यांचे पोट भरले की बस आत्मा तृप्त झाला की त्याच्यासारखं सुख जगात कुठं नाही. अरे मी नेहमी म्हणत असतो, उपाशी माणसाला जीव घालायचं आणि त्याच्या चेहऱ्याकडे पुन्हा पाहायचं, ते किती हसतंय ते, आणि ते अंतकरणातून म्हणते तुझं कल्याण होते. म्हणून जीव घालायचं त्यांना. 7 दिवसामध्ये आपण खूप कष्ट घेतले. असाच आपला हा बाबाच्या पुण्यतिथीचा महोत्सव वरचेवर वाढत राहावा. काय असते माणसाचं, कोरोनातून आपण वाचलो, पण पुन्हा पुन्हा आयुष्य कधी काय माहिती का. माझे जे पहिले सगळे साथीदार होते ना आबा, त्याच्यापैकी आता एक भाऊ एक राहिली, तर म्हणजे जाणार नाही असं नाही, नाही आम्ही संगत जाऊ. तर डाकणे गुरुजी आहेत, आबा आहेत, गीते साहेब आहेत, नागरगोई साहेब आहेत, आमचे साठे साहेब आहेत, आहे कंपनी भरपूर. आमचं नातराव सानप आहे. पण जे गेले हे का नाही, खरे गेले, त्या खंबीर मेळी होत्या. मी नेहमी म्हणत असतो, साखरे बाप्पाचं अजूनही हवा ऐकत असतं. काठी घेऊनच म्हातारं काय म्हणायचं, मला 3 दिवस झाला अमोल सारखं परेशान करतंय, पप्पा गहूच कमी येतील, तांदूळच कमी येतील, कसं होईल. त्याला म्हणलं काही चिंता करायची नसती. आम्ही असंच म्हणत होतो सुरुवातीला की काय होतंय की काय होतंय की, पण साखरे बाप्पानं काठी घेऊन यायचं, देवाला असं येडा मारायचा आणि तिथं यायचं आणि मला सांगायचं त्या तिघायचं मध्ये भांडण लागलंय म्हणायचं. कुणाचं? विठ्ठल रुक्मिणी आणि भगवान बाबा. का भांडण लागले? गहू टाक, तांदूळ आण, साखर आण आणि काही करून सगळं सारलं झालंच पाहिजे म्हणून तिघं भांडालेत म्हणायचं. आणि काटावर येते काहीच होत नाही म्हणायचं साखरे बाप्पा. आणि बरोबर त्यांचा शब्द आहे. सगळे अजून बी बसा तुम्ही, उद्या आपला सप्ताह संपला ना, परवा दिवशी बसा. 4 वर्षाचा सगळा डाटा आपल्याजवळ आहे. काटावरच येते, 10 कमी तरी पडतात, नाही तर 10 उरत येत तरी, एवढाच फरक आहे, दुसरं काहीच नाही. मग रुपये बरं 1000 नाही म्हणायलो मी, कारण सगळी काळजी त्याला आहे. तो कामाने घालू तयावरी भार. मग आता त्यांच्याकडे काम होते, बाप्पाकडे काम होतं. ते गवळी मामा आता ते म्हणले एवढं वर्ष शेवटचं मी हार आणून देतोच, ते द्यायलाच म्हातारा आणून दे. आता ही सगळी जी कामं आहेत का नाही, पुढच्या वर्षीपासून आबा सगळ्यांनी इथं बसून सगळ्यांनी ठरवायचं, प्रत्येकानं कामं वाटून घ्यायची. एक पायरी चढायला नातराव सानप समोर आहे, त्या पायऱ्या चढत जायचं म्हणलं 2-2 मजल्यावर 100 रुपये 200 रुपयाचे पावते फाडाय 10 वेळच जावं लागतं वरी चक्रा मारायला. आता कोणीतरी पुढं या, करू लागा, बरोबर आहे का नाही. कोणी या पुढं करू लागा. राहत नाही, काही माणसं म्हणतात आम्ही नाही गेलं, तसं नाही. सगळं जग जरी मेलं तर सप्ताह राहत नाही का. नाही ते करून घेत आहे, कारण आपल्या हातात काय ते करून घेत असतंय. पण करण्यासाठी पुढे यायचं आणि हे सगळ्यांनी मिळून करायचं. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मिळविला. हे एकट्याचं कुणाचंच नाही, हे सगळ्यांचं आहे आपल्याचं. आणि आपल्या गल्लीमध्ये माणसं सगळी चांगली. परळीमध्ये आपल्या सप्ताह एवढा सप्ताह कुठंच होत नाही आपल्या नगरीत, कुठंच होत नाही. 7 दिवसाचा 1 दिवसाचा कार्यक्रम कोणी किती मोठा करेल भाऊ, पण 7 दिवसाचा नाही होत भरत भाऊ. अगोदर होते पण आता नाही. आणि आपली ही परंपरा आपली अशीच अखंड अविरतपणे चालू राहावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया.
आणि जे मी सांगितलंय ठीक आहे हे सगळ्यांनी उद्या महिला मंडळाने त्या कळशा वगैरे घ्यायच्या, आपापल्या काही ज्ञानेश्वऱ्या घ्यायच्या नाही, सगळ्यांनी मिरवणुकीला यायचं. बाकीचं काय असेल ते आपलं महाराज सांगतील आणि उद्याच्या कीर्तनाची तयारी होईल. विठोबार खुमार भजनी जुनी गेली नाही तर चढवड चालायचं आमचं. बालाजी मामा, बालासाहेब मुंडे आणि एल डी पाटील दोघांची तशी झटमट चालायची. मला येते का तुला येते म्हणायचे. म्हणून आता ती भजने जुनी आमची गेली ठीक आहे. आता नवीन भजनेने आता बापून ते थोडीशी कंबर बांधली म्हणून तयार झाला आहे. आणि आता आपल्याला सगळं हे क्लास चालू करायचं आहे. मोगरे सर गायनाचा क्लास घेतो म्हणलेत आणि अच्युतदादा मृदंगाचा क्लास घेतो म्हणलेत. म्हणून एक एक भजन्या असा एक 4-5 भजने जर तयार झाले, सगळ्यात मोठा जर खर्च कोणता असेल सप्त्यात सांगू तुम्हाला मी, फक्त कलाकाराला पैसे देणे सगळ्यात मोठा खर्च ही आहे. एक भजन्या नुसता टाळ घेऊन जर उभा टाकला त्याला 200-300 रुपये द्यावे लागतील. खर्च मोठा आहे सगळ्यात. हे खर्च जर समजा आपल्या गल्लीतले 4-5 भजने तयार झाले तर खर्च कशाला दुसऱ्याला द्यावा लागते आहे का नाही. 60 वडिलांना कुठं भजन होत असते का आता. तरणा भाग्यवंत अन्नटे हरी कीर्तन आहे का नाही. म्हणून आपल्या मुलांना नाही त्याला वारकरी बनवा, महाराज नका करू, त्याला नोकरी लागेल चांगली, पण ते नोकरी लागल्यावर पुन्हा दारू पिणार नाही आणि तुम्हाला घरात येऊन भांडण करणार नाही. बरोबर आहे का नाही. माणूस काय करतंय, एक 6 महिने टिकणारी वस्तू चौकशा करून दुकानात घेतोय. बरोबर आहे का नाही. मग आपल्या पोटी तयार झालेलं जी बी आहे का नाही 100 वर्ष राहणार आहे ना, 100 वर्षे. मग त्याला का चांगलं घडवू नये. बरोबर आहे का नाही. बरं मला सांगा, दुकानाहून आणलेली वस्तू जर खराब बी निघाली तर दुसऱ्याला त्रास तर देणार नाही की. खराब निघाली आपल्याला त्रास देणार नाही दुसऱ्याला, पण आपल्या घरी जन्मलेली वस्तू जर बिघडली ते शेजाऱ्याला नीट राहू देत नाही, घरातल्याला नीट राहू देत नाही. मग बिघडलेल्या वस्तू सांभाळणं सगळ्यात अवघड आहे. मग बिघडूच नाही याच्यासाठी संतांची संगती आहे. आणि म्हणून याच्यासाठी हे रस्ता आहे. त्याला ज्ञान शिकवा, त्याला गायला वाजवायला शिकवा. ते मोठं झाल्याच्या नंतर तो नोकरी करेल आणि तो इकडचंही काम करेल, दोन्ही कामं करेल, असं दोन्ही त्याला करता येते. म्हणून सकाळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. ज्ञानेश्वर